मी राम पाटील आहो, मी गोम पाटील आहो, मी अमुक पाटील आहो. व्यवहार क्षेत्रासाठी व्यवहार साधण्यासाठी हे नाम आहे, लक्षात घ्या. परंतु आताच विषय झाला आत्मा आनंदाची खाणं. संतांच्या परिभाषेमध्ये मी कोण आहे? मी आत्मा, ज्ञान धन, माझे स्वरूप शुद्ध ज्ञान, इंद्रिया केवळ जडपण, स्वयंचलन त्या नाही. ज्या मुखाने मी तुमच्याशी बोलत आहो ते मुख चेतन नाही आहे, जड आहे. जिथपर्यंत आत्मा नसता देहांतरी तरी ते प्रेत सचराचरी, आत्मा असता सकळ करी देह संगे. आपल्या शरीरामध्ये एक अशी वस्तू आहे की जी वस्तू जिथपर्यंत या शरीरामध्ये हयात आहे तिथपर्यंतच तुमच्या शरीराकडून जीवाजवळ असणाऱ्या विवेकाच्या माध्यमांनी हिताचे व्यवहार होईल, लक्षात घ्या. हा निघून गेला. बॉडी इज द मोटर अँड सोल इज द ड्रायव्हर. ही बॉडी एक गाडी आहे, या गाडीचा ड्रायव्हिंग करणारा अनेक कथाकथनातून तुम्ही जरी ऐकलं असेल, ड्रायव्हिंग करणारा वर आहे, तो सगळं करून घेणार आहे. बाबाजी भ्रांती दूर करा. ड्रायव्हर कधीच बाहेर राहत नाही, लक्षात घ्या. ड्रायव्हर गाडीत असतो, तुम्ही गाड्या चालवणारे आहात. गाडी हा गाडीत असतो. आत्मा कुठे आहे? शरीरी वर्ततो. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो, सुख दुःखे भोगितो, देहात्मयोगे. संतांच्या सिद्धांतिक ज्ञानांचा सिद्धांत असा आहे, आत्मा कुठे बाहेर नाही, अदृश्य नाही, दृश्य नाही, चुकीची कल्पना आहे, लक्षात घ्या. साधू संतांच्या वचनांचा स्वीकार करा, विनम्रपणे वचन ऐका आणि त्या वचनामध्ये विवेक शोधा. विवेक आहे इथं हृदयात आणि वचन आहे ग्रंथात. राष्ट्रसंत निघून गेले. ग्रामगीता नावाच्या ग्रंथामध्ये राष्ट्रसंतांचे वचन आहे, त्या वचनांचा स्वीकार करा आणि विवेक इथं आहे बाबाजी, बाहेर नाही. हा विवेक शोधावा लागेल. संतांच्या साहित्यांचं वर्म जाणण्याचं माध्यम आहे विवेक. जिथपर्यंत माणसाच्या अंतकामध्ये विवेक जागा होत नाही तिथपर्यंत संतांच्या साहित्याचं वर्म जाणता येत नाही. म्हणून वेदांताचा अर्थ क्रमे आकळावा, म्हणूनच सेवा केली शब्दे, धर्माचे ते वर्म व्यवहारी कळावे, म्हणूनच भावे उद्गारिलो नाही, भक्ती सर्वांगीण कळो यावे अंगी, म्हणून प्रसंगी सेवा केली. काय वचन लिहिले राजे हो? राष्ट्रसंतांनीच नव्हे, प्रत्येक संतांनी. आम्ही नेहमीच सांगत असतो, संतांच्या ज्यावेळेस आपण विचारामध्ये बसतो तेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये उच्च नीचता नसावी. जेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये द्वैतभाव तयार होतो, द्वेषभाव तयार होतो, तेव्हा तो श्रोता ऐकण्याचा लायकीचाच नसतो. पात्रता तयार कर. गुरु दाता शिष्य पात्रही तबही फल अधिकार, साचा सच्चे देश में पाप ताप सबचार. गुरु दाता संत सज्जन दाते आहेत, परंतु आम्ही तो काही विचार केला नाही. म्हणून प्रत्येक सज्जनांनी प्रथम विचार केला पाहिजे, मी कोण? आपण चेतन जीव आहोत आणि हे या जीवाचे घरटे आहे. स्त्रीचं शरीर, पुरुषांचं शरीर आदरणीय आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित आदरणीय आहे. या घरामध्ये लक्षात, या घरामध्ये राहून घरधनी निघाला परी घरधनी नाही ओळखला. घरामध्येच राहून निघाला आयुष्यभर, घरधनी कोण आहे पता नाही, घरधनीवर म्हणतो. असा भ्रामक प्रचार आपल्या समाजामध्ये जो आहे त्यावर थोडंसं चिंतन झालं पाहिजे की तुमचं शरीर चालवणारी जी शक्ती आहे ती बाहेर आहे, स्वर्गात आहे की देवळात आहे की कुठे आहे? कुठे आहे? मी कोण, कोठून, येथ, कशास्तव आलो, ही इंद्रिये धरून सज्ज कशास झालो. पंचभूताचा खंबीर केला आणि आत्मा घालून पुतळा झाला. येण्याची रीती गलबला चालला सृष्टीचा. या सृष्टीमध्ये काय चालू आहे? पृथ्वी, आपके वायू, आकाश या पाच तत्वांचे सगळे शरीर आणि या पाच तत्वांच्या शरीरामध्ये आत्मा घालून पुतळा झाला. पाच तत्वांचे पाच धर्म आहे. पृथ्वीचा धर्म आहे कठोर, म्हणून आपण कठोर हृदय झाला आपलं, नम्र नाही. ते मन निष्ठुर का केले, ते मन निष्ठुर का केले, ते मन निष्ठुर का केले, ते मन निष्ठुर का केले.
आहे कठोर. लक्षात घ्या, थोडा भाग तुमच्या डोक्यावरून जात असेल, पण मनामध्ये विचार करा. पृथ्वी तत्व म्हणजे हाडामासाचं शरीर, जे कठोर पदार्थ आहे, कठीण पदार्थ आहे, दगडं, माती, हाडं, हे पृथ्वी तत्व आहे. या पृथ्वी तत्वाचं शरीर आहे. या प्रत्येक तत्वांचा काही गुणधर्म या शरीरामध्ये. या शरीरामध्ये प्रकृतीचा गुणधर्म आणि पुरुषांचा गुणधर्म. लक्षात घ्या, प्रकृती नावाच्या तत्वापैकी एक तत्व आहे पृथ्वी तत्व आपल्या शरीरामध्ये. पृथ्वी तत्वांच्या कठोर नावाच्या गुणधर्मांचा प्रभाव जीवावर झाला की तो संतांच्या साहित्याचा स्वीकार करू शकत नाही. लक्षात घ्या, संतांच्या साहित्याचा स्वीकार करण्यासाठी माणसाचं हृदय नम्र असलं पाहिजे, विनम्र असलं पाहिजे, कोमल असलं पाहिजे. लक्षात घ्या, लीनता असली पाहिजे. लीनता नसेल, विनम्र नसेल, कोमल नसेल, ते मन संतांच्या साहित्याचा स्वीकार करू शकत नाही. कारण का, हा जो प्रकृतीचा धर्म आहे तो धर्म जीवन जगत असताना या जीवानी घेतला. लक्षात घ्या, जसं एक गाडी तुम्ही चालवत आहे, गाडीला ब्रेक आहे. ब्रेकच्या अधीन जर तुम्ही झाले, ब्रेक तुमच्या अधीन नसेल तर तुमच्या मतानुसार गाडी चालेल का? बोलणं समजत आहे का माझं? तुम्ही जर ब्रेकच्या अधीन झाले, आपल्या अधीनतेमध्ये जर ब्रेक नसेल तर गाडी बरोबर चालतील का? नाही. त्या प्रकारे प्रकृतीचे जे गुणधर्म आहे, हा गुणधर्म आहे. आता अज्ञानी कधीकधी होतो का, त्या माणसाला किती राग आला, एक दगड घेतला आणि त्याचं डोकंच फोडून टाकलं, त्याने त्याचा खूनच करून टाकला. अरे तो विवश आहे राजू, त्याचा काय दोष आहे तिथं? तो विवश आहे. त्याच्या शरीरामध्ये प्रकृतीचे गुणधर्म आहे आणि पुरुषाचे गुणधर्म आहे. पुरुषांच्या गुणधर्मांचा प्रभाव प्रकृतीच्या गुणधर्मावर झाल्यानंतरच संतांचं साहित्यांचा स्वीकार होत असतो. लक्षात घ्या, कारण काय, जेव्हा मनुष्य प्रकृतीच्या अधीन असतो तेव्हा फक्त त्याला स्वार्थ कळतो. स्वार्थ, अनर्थ आणि परमार्थ तीन प्रकार आहे. लक्षात घ्या, परमार्थांच्या मार्गाने जीवन जगणारे जे माणसं आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुख कोणालाच द्यावं लागत नाही. सुख ही देण्याची वस्तू नाही, सुखाची कुठे खाण नाही. लक्षात घ्या, तन रोगों की खान है, ज्ञान सुखों की खान. शरीर जे आहे त्या शरीरामध्ये सुखाची खाण नाही आहे. सुख कशाला? ज्ञानामुळे प्राप्त होते. संतांचा ज्ञानाचा प्रभाव प्रकृतीच्या गुणधर्मावर झाला की त्याला मग सुखाची प्राप्ती करायची काही गरज नाही, कारण प्राप्त करण्याचा विशेष नाही सुख. जेव्हा मनुष्य दुःख सोडतो आणि सुखही टाकीन देतो, जब लग सुख की आशा तब लग दुख का फासा, जब सुख से भई निराशा तब दुःख ही सकल होत विनाशा. रामायणामध्ये भरताला श्रीराम प्रभूंनी सांगितलं, भरता तुझ्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ते अश्रू तुझ्या अज्ञानांचे आहे. नको अश्रू ढाळू आता पुस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. वाटल्या वाटा वेगळ्याल्या वेळा वेगळे जाणार, अलग अलग वाटा आहे. हे आपण जाणलं पाहिजे की सुखाची गरजच ज्याला भासली नाही त्याला फक्त सुख प्राप्त होते. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्याला सुखाची गरज आहे त्याला सुख मिळत नाही, फक्त दुःखच मिळते. साधू संतांचा इतिहास पहा. प्रत्येक साधू संतांनी दुःख तर नको पण सुखाचा अवेर केला. आम्हाला सुखाचा अवेर करता येत नाही म्हणून त्याच्याकडे बोट दाखवतो, तो सगळा करता सारता तूच आहे ना बाबा. या देहामध्ये कोण आहे करणारा? देव चालवणारा कोण आहे? आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय कामच चेष्टवितो आणि नाना सुख दुःखे भोगितो. देहात्म योगे, शरीर आणि आत्मा यांच्या संबंधाने आपल्या जीवनामध्ये जे प्रकृती पुरुषांच्या गुणधर्मांच्या सहाय्याने जे आपण कर्तृत्व करतो त्या कर्तृत्वाचं फळ फक्त सुखदुःख आहे. हा सिद्धांत साधू संतांचा आहे. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे, मी कोण कोठून येत कशास्तव आलो, हे इंद्रिय धरुणी सज्ज कशास झालो. डोळा आहे, डोळ्यांनी काय पाहासाठी सज्ज झालोस आपण? डोळ्यांनी काय पाहायचं आहे? गुरुचरण देखे डोलना. संतांचं चरण, संतांचं सौंदर्य, पुरुषांचं सौंदर्य पाहायचं नाही, सद्गुण सौंदर्य आहे. हे सौंदर्य जाणार आहे. किती सौंदर्यावर मला मागच्या पंधरवड्यामध्ये ताप आला अचानक. मग सांगितलं तापाचे प्रकार, एक जिरुंड ताप, एक तीव्र ताप आणि एक आगंतुक ताप. आगंतुक ताप याचा अर्थ काय?
अचानकच कुत्रा चावतो, साप चावतो, वीज पडते, अचानक आपल्या अंगावर गाडी येते, त्याच्यामध्ये माझाही दोष नाही, दुसऱ्याचा दोष नाही, त्याचं नाव आगंतुक ताप. तीव्र ताप कशाला म्हणतो? अचानक जोरात ताप येते आणि जोराच निघून जाते. जीर्ण ताप कशाला म्हणतो? काही दिवस तो येतच राहते. तुम्हाला हे कळते, हा काही विषय कीर्तनाचा नाही आहे, पण ओघाना आला म्हणून सांगतो. तर असा ताप आला मला. त्यांनी म्हटलं मला, बाबाजी तुम्हाला ताप आला, तुम्ही काही घेत नाही का औषधी? औषधी तर मी डॉक्टरकडे गेले नाही का? डॉक्टरकडे कसं जाऊ मी 19 वर्षे डॉक्टरचा धंदा केला. तापादाराचे मला समजत नसतं तर धंदा फुकटच गेला नाही का? मग मी गोळी घेतली आणि त्या गोळीने दुसऱ्या दिवशी मग मी चालायला लागलो, म्हणजे तब्येत चांगली झाली. त्यांनी म्हटलं मला, आम्ही डॉक्टरकडे 3दा गेलो म्हणजे ताप आला तर, पण आमचा काही ताप, तुम्ही एका दिवसात ताप पळवला. काय म्हटलं वर्मा याच्यात? मला काय सांगायचं माहीत आहे का? आपण जो प्रचार करता आहोत, जे संत साहित्यांचा प्रचार आणि प्रसार करता आहोत, त्या संत साहित्यांच्या प्रचार आणि प्रसारामध्ये स्वार्थ येऊ देऊ नका, अनर्थ तर नकाच नका. कारण संत साहित्यांचा प्रचार परमार्थाच्या कामासाठी आहे. स्वार्थ तर कोणीही साधते, ढोरण टुकरे साधते राजे. कोंबडी आपली पिले चिव 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 करते आणि दाणे चारते. का मोठं नवल करून बरोबर पोचता म्हणून? अरे 7 पोरं 3 पोरी पठ्ठ्यान लग्न लावलं, खूप बहादुरी केली नाही, ते नवल नाही बाबू, लक्षात घ्या. म्हणून हा परमार्थाचा विषय आहे. परमार्थ विषय त्यागमय जीवन जगण्यासाठी असतो, भोगमय जीवन जगण्यासाठी नसतो, लक्षात घ्या. आणि त्यागमय जीवनामध्ये आपण आणि आपल्या कुटुंबातले लोक सुखी आणि समाधानी असतात. सर्व मरोपण महाल दरा भरो, अशी जर तुमची भूमिका असेल मित्र हो, प्रचार होऊ शकत नाही. म्हणून देह हे साधन, ज्ञान हीच कला, ज्ञान हीच कला. देह हे साधन, ज्ञान हीच कला, ज्ञान हीच कला. देह हे साधन, ज्ञान हीच कला, ज्ञान हीच कला. रमला स्वरूप स्थिती, सतसंगती रमला स्वरूप स्थिती, सतसंगती रमला रमला. सतसंगती रमला स्वरूप स्थिती, स्वरूप स्थिती. सतसंगती रमला स्वरूप स्थिती, स्वरूप स्थिती, स्वरूप स्थिती. देह हे साधन, ज्ञान हीच कला, ज्ञान हीच कला. देह हे साधन, ज्ञान हीच कला, ज्ञान हीच कला. देह हे साधन, ज्ञान हीच कला, ज्ञान हीच कला. शरीर हे साधन आहे. या शरीराच्या माध्यमांनी ज्ञान नावाची जी वस्तू आहे, ज्ञान नावाचा जो गुण आहे, ही कला आहे देहाचा वापर करण्याची. कलेने अवकलेने छितू होते, कला येता देवत्व लाभते. जैसा प्रयत्न करावा पयाते, फळ येते याच देही. अवकला घेऊन जीवन जगलो, जीवनामध्ये सुख प्राप्त होणार नाही. सामुदायिक प्रार्थना करा, हरिपाठ करा, भजन करा, पूजन करा, व्रतवैकल्य करा, तपतीर्थ करा, काशी केली, गोदा केली, पण कर्माची कटकट
नाही गेली. लक्षात घ्या. कारण काय? भजन करतो पण कला नाही ना, अवकला आहे ना. भजन ही कला आहे, पण कलेमध्ये अवकला केव्हा येते? काम बिगाडे भक्ती को, ज्ञान बिगाडे क्रोध. जेव्हा कलेमध्ये स्वार्थ येतो तेव्हा तीच कला अवकला होते. लक्षात घ्या. मग अवकलीन शिकवायचं, उपास तापास आहे, पूजापाठ आहे, भरपूरचं कार्यक्रम चालू आहे आपले परमार्थांचे, पुण्यकर्मांचे, देवी देवतेंचे. ते कमी उपासक आपण घरोघरी आहे की नाही? मग एवढी उपासना असून, एवढी पूजापाठ असून, एवढं तपतीर्थ दानधर्म असून, एवढा अभ्यास असून आपल्या जीवनातलं दुःख का जात नाही? काय विवंचना राहते आपल्या जीवनामध्ये? याचं कारण काय? आपण जरी परमार्थी असलो, भजनी पूजनी असलो, परंतु व्यवहारामध्ये अवकला आहे ना. व्यवहारामध्ये अवकला आली की तो व्यवहार तुम्हाला दुःखाची उपस्थित करते. लक्षात घ्या. दुःख निर्मिती ही व्यवहारापासून होत असते. दुःख निर्मिती आणि सुख निर्मिती ही या व्रतवैकल्यांच्या साधना नसतो. व्रतवैकल्य सत्य आहे, व्रतवैकल्य केलं पाहिजे, पण व्रतवैकल्यातून काय आहे? व्रतवैकल्यांच्या साखळी संदेही गुंतली बापुडी, ते केवी पावतील पैल तरी संसार सागरांची या. हे व्रतवैकल्य दानधर्म भजन पूजन चांगलं आहे, तुम्हाला सगळ्यांना उईपाठ आहे. भजनांची चालता परंपरा, जनी वाडे सत्प्रवृत्तींचा धडा, आणि लोकशिक्षणांचा यापरी दुसरा उपाय नाही सात्विक. सगळ्यांनाच पाठ आहे. काय म्हणतात? भजनांची चालता परंपरा. आपल्या घरामध्ये व्रतवैकल्य आहे, पूजापाठ आहे, चांगली गोष्ट आहे ना. अरे पण तू पूजापाठ ज्यावेळेस करतो, आपण व्रतवैकल्य ज्यावेळेस करतो, भजन पूजन करतो, देवी देवता आपल्या घरात आणतो, तर याचा व्यवहार अवकलेचा पाहिजे की कलेचा पाहिजे? कलेचा पाहिजे. अवकला जर असेल तर अवकलीनी स्वार्थांची पूर्ती होते. लक्षात घ्या. स्वार्थाची पूर्ती कलेने होत नाही. लक्षात घ्या. कला प्राप्त करणाऱ्या माणसाला स्वार्थ बाजूला ठेवावा लागते, तरच कला प्राप्त होते. कलेची पूर्ती, स्वार्थाची पूर्ती अवकलीन होते. लक्षात घ्या. एक एक शब्द चुकीचा असेल तर मला उद्या बोला, किंवा बोलू शकता. आपणाला लोकांचं शोषण करून जर आपला स्वार्थाची पूर्ती करायची असेल, कामनेची पूर्ती करायची असेल, अशा अपेक्षेची पूर्ती करायची असेल, तर त्याला व्यवहार साधताना, संबंध जोडताना, कर्म करताना अवकलेची जोड पाहिजे. अवकला जोडल्याशिवाय स्वार्थाची पूर्ती होत नाही. जर तुम्ही आपल्या जीवन व्यवहारामध्ये कलेचा जोड असेल, कला जोडली असेल, तर त्याला स्वार्थाला बाजूला सारा लागते. राजो, मी डॉक्टर होतो 19 वर्ष, अतकचरा आणा दोनानेचा डॉक्टर होतो मी, मोठा काही नव्हतो. आता मी काही मोठा कीर्तनकार नाहीच आहो, अतकचराच आहो. परंतु ज्यावेळेस माझ्या डोक्यात आलं, मी गरिबाची दैना पाहिली, अरे त्याला औषधी घ्यायला 25 रुपये होते, 4 घर फिरला पण 25 रुपये कोणी दिले नाही. त्याच दिवशी माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे म्हणलं, नुसते हात लावायचे 5 रुपये घेऊ नये, बंद केलं मी. आत्तापर्यंत 5 रुपये तपासच फी घेतली नाही. याचं कारण स्वार्थाला दूर करावं लागलं. का दूर करावं लागलं? कला मी शिकलो ना, वैद्यकीय कला शिकलो, मानसशास्त्र, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्राचा अभ्यास केला ना दोनाने. मग तो अभ्यास कशासाठी करायचा? जीवनामध्ये कामी आणण्यासाठी का नुसतं बोलण्यासाठी? नाही नाही, मला कळलं ते नाही. तुका म्हणे काही अभ्यासा वाचुनी नव्हे ती करणी भलतीशी. म्हणून माणसानं थोडा विचार केला पाहिजे. अरे अरे योगायोगाने प्राप्तिक जमिनी आपल्याला खाय घ्यायला बरोबर आहे, भरपूर आहे. ऐकणारे लोक तुरी मोडून येते, कापसं येचून येते, ढोरं राखून येते, खरे घोटून येते, दुकान दिवसभर आपला पाणठ्याला चालू दे बिचारा पोटाच्या खळगीसाठी. येऊ पाटे लागते, त्याच्याकडून थोडे पैसे वसूल करून तुम्ही पैसे वसूल करता. मित्र, असा स्वार्थ साधण्यासाठी परमार्थाचं क्षेत्र नाही आहे. लक्षात घ्या. म्हणून व्यवहार क्षेत्र चांगलं ठेवा. ज्या व्यवहाराने तुम्हाला स्वतःला आणि दुसऱ्याला सुखविता येईल, समाधान प्राप्त होईल. बोलण्यानं अगला मनुष्य शांत झाला पाहिजे, खुश झाला पाहिजे. किती लुटतो म्हणता, किती लुटतो म्हणता, करतो काय म्हणता लुटून? विचार केला पाहिजे. म्हणून आपला सिद्धांत असा आहे, स्वार्थाची पूर्ती करायची असेल तर देवाचं नाव घ्यावं लागते, लोकांचं शोषण करावं लागते, जीवन व्यवहारामध्ये अवकला वापरावं लागते. जीवनामध्ये अवकला वापरल्याशिवाय तुम्हाला स्वार्थाची पूर्ती, मानपान पदप्रतिष्ठेची पूर्ती, कामनेची पूर्ती, अपेक्षेची पूर्ती करताच येत नाही. हा 100% सिद्धांत आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्यासारख्या भक्तांनी थोडासा स्वार्थ बाजूला सारा, थोडा सारावा लागते, जास्त काही सारावं लागतं.
म्हणून मी कोण कोठून येतं कशास्तव आलो, हे इंद्रिय धरून सज्ज कशास झालो. डोळा आहे, आई बहिणीकडे पाहण्याची दृष्टी पवित्र असली पाहिजे. हा डोळा त्यासाठी नाही आहे लोकांच्या पोरीबाळीची बलात्कार करा, अत्याचार करा, भ्रष्टाचार करा. चालताना तिला धाक वाटते, हा 4 पोरं येत आहे, कसं होती का बाप्पा माझं. अरे असं जर असेल तर काय आमच्या प्रार्थनेत हरिपाठात नाही भजनापूजनात चाललं. आमच्या संतांनी शिकवलं तरी काय. मातृदेव भाव, अतिथी देव भाव, पितृदेव भाव. या देवाला मानायला तयार नाही राजो आपण. कुठं का तिकडे दाखवते, तोच करून घेताना तोच कर. अरे पाणी पिते तू, जेवते तू, स्वयंपाक तूच करते, 2 पैसे तूच आणते, किराणा तूच आणते, घाम तूच गाळते, कापूस तूची असते. तो 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 लावलं काय तुम्ही? हे कुठून लावलं, कोणी शिकवलं? हे कर्म करायची स्वतंत्रता, जीव हाती मानसत्ता, आपल्या दैवाचा विधाता आपणच आहे. ऐसे धरून राहा जीवी, शुद्ध कर्मे करीत जावी, तरीच गती पावेल बवी पुढे पुढे. साधा सोपा उपदेश आमच्या साधू संतांनी दिला असून आपण वेडवाकडे चालतो. म्हणून आपल्याला काही विचार करावा लागेल, लक्षात घ्या. म्हणून ही जी आपल्या जीवनात जीवन जगण्याची जी पद्धत आहे, आसक्ती आहे, ती बंद केली पाहिजे. आसक्तीच्या जोरे झुले भक्ती भाव, 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 आसक्तीच्या जोरे झुले भक्ती भाव. न राहे उपाव काही केल्या, न राहे उपाव काही केल्या, न राहे उपाव एकच कारण आहे. आपल्या जीवनातील शांती, सुख, समाधान हरवण्यासाठी एकच कारण आहे, ती म्हणजे आसक्ती. लक्षात घ्या. आणि महाराजांनी साधीच व्याख्या दिली, खूप सोपा ग्रामगीता ग्रंथ आहे. वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार, ज्ञाने त्यांचा पावने पार, मोक्ष तो हाची. सोपी व्याख्या आहे. मग जशी मी व्याख्या सांगितली की आमचे गावाची मंदिरं आणि आमचे सर्व लोकची ईश्वर शोधाचं काम ठेवलं नाही महाराजांनी. महाराजांनी सरळ सांगितलं, अरे बाबा रे, गावागावातला, कुटुंबातला, समाजातला प्रत्येक माणूस हा आमचा कोण आहे? ईश्वर आहे. शोधा म्हटलं का? नाही, त्यालाच तर नाही सापडला. तुम्हाला गाणे म्हणता, काही देश ढूंढे, काही गाव ढूंढे, तेरा पता भगवान कहा. त्यांनाच नाही मिळाला राजो. मग त्यांना कळणार आहे, शोधल्याने ईश्वर नाही मिळत, प्रत्यक्ष तर समोर आहे. जनी जनार्दन हे तो. लक्षात घ्या. आपण तेच घेत नाही. म्हणून महाराज म्हणतात, वासना हाची भवसागर आणि आसक्ती हाची खरा संसार. आसक्तीरूपी संसारामध्ये सुख नाही. लक्षात घ्या. संसारात सुख नाही असं संतांनी सांगितलं नाही. ज्ञानेश्वरचा अभंग आहे, अवघाचे संसार सुखाचा करी, 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 अवघाचे संसार
दुःखाचा करेना. एक जण म्हणतो, दुसरा काय म्हणतो, ठाऊकाची आहे संसार दुःखाचा, व्यर्थशी न त्याचा वाहू नये. कोणाचा ऐकतो म्हणता, एक जण म्हणते, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही तोटे रात्रंदिन तळमळ, शून्य पाठी लागले ओढाळ, कवनाते शरण जाऊ दृष्टी देगा निर्मळ. काय मतामतांतर आहे, एकाला संसार दुःखाचा वाटतो, एकाला संसार सुखाचा. संसार तोच आहे, संसार तोच आहे, संसारामध्ये बदल नाही आहे. एकाला दुःखाचा वाटतो, एकाला सुखाचा वाटतो. काय बरं माय बाजी येतं, मी संसारातच राहणार, मी काही संसाराच्या बाहेर राहणार, मला काही त्रास नाही, मस्त छान आहे, वरण भात भाजी पोळी जेवतो, केळं खातो, खजूर खातो, सगळं खातो, बदामा खातो, खारका खातो, शेंगदाणे खातो, हसते. महिना किती पडते मला माहीत आहे, फक्त 5,000 रुपये महिना. तुमचे 2 रुपये मी खर्च केले नाही, त्याला मिळालं, करणारही नाही, कारण कामच नाही ना, मला तेच संपत नाही, त्याच्यातले शिल्लक राहते. कारण मी देवाचं म्हणणं ऐकतो, देवाचं जीवन जगतो. नाही, राक्षसाचं म्हणणं ऐकलं असं राक्षसाचं जीवन जगत असतो, मलाही नोकर गेले असते. किती लागते राजे, भलत्याच गोष्टी करता, घातक रूढी परंपरांचं तुम्ही काय करता, स्वीकार करता. नको त्या घातक साधक बाधक विचार केला पाहिजे प्रत्येकाने. अरे राष्ट्रसंत सरकार संतांनी, अनेक संतांनी रक्ताचं पाणी केलं, जीवनाची लाही करून टाकली. नाही, अहो रात्र जिल्हा किती मोठे प्रचार केले, तेच काम केलं जे आजही करताय संत. आपण त्यांच्या वचनांचं, त्यांच्या प्रामाणिकतेचं, त्यांच्या साहित्यांचं, त्यांच्या चारित्र्यांची कदर राखलीच नाही ना. जर कदर राखली असती तर हा तमाशा कशाला असता राजे. कमी भक्तीचे प्रकार तुमच्या हृदयात आहे, पण भक्ती हे साधन आहे, साध्य नाही. भजन हे साधन आहे, साध्य नाही. कशा साधन आहे, भजनांची चालता परंपरा जनी वाढे, सत्प्रवृत्तीचा झरा वाढणे साध्य आहे आणि भजन हे साधन आहे. जर ह्या भजनाच्या मागे लागलो आपण तर आमच्या अंतकरणामध्ये सत्प्रवृत्तीचा झरा तयार होतो. जर भजन करणाऱ्यांच्या अंतकरणामध्ये सत्प्रवृत्तीचा झरा जर नसेल, लक्षात घ्या बाबा, त्याला संत साहित्याचं वर्म कळलं नाही. लक्षात घ्या, साधनाला आपण साध्य मानतो. पूजापाठ साध्य साधन आहे, हे क्षेत्र आहे. या क्षेत्रात कीर्तनाचं क्षेत्र, प्रार्थना मंदिराचं क्षेत्र, शाळेचं क्षेत्र, हे कशाचं आहे, काय परमार्थाचं क्षेत्र वय ते, विद्या ध्यान करण्याचं क्षेत्र वय ते. क्षेत्राचा वापर करणारा चेतन जीव आहे. क्षेत्राचा वापर जर योग्य केला तर तिथे विद्येचं ध्येय होईल. आणि क्षेत्राचा वापर जर क्षेत्रज्ञानी बरोबर केला नाही तर तेच विद्या मंदिर कसं शोषणाचा मंदिर होईल. मंदिरांचा भव्य वाडा झाला गुंडांचा आखाडा. मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये गुंडांचे आखाडे आहे, कोर्टात केसेस आहे. अरे मंदिर, मंदिर देवाचं मंदिर, देव बसून आहे तिथं, पवित्र मंदिर, त्याच्या केसेस कोर्टात. कसं झालं हे, म्हणून पाऊली टाकावे पाऊल, पाऊली टाकावे पाऊल, न्याहाळोली अपुले बल पा